महासागर न्यूज। आज महायुतीच्या 13 पक्षाची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय सुनील तटकरेजी, छगन भुजबळजी, हसन मुश्रीफजी, शिवसेनेचे नेते मान्य उदय सामंतजी, दादा भुसेजी, शंभूराजे देसाईजी, भारतीय जनता पक्षाकडनं मान्य चंद्रकांत दादा, आशिष शेलारजी, मान्य प्रसाद लाड, प्रवीण दरेकरजी, आम्ही सर्व उपस्थित होतो। या बैठकीमध्ये 13ही पक्षांनी विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने एक संघपणे माननीय देवेंद्र फडणवीसजींचं सरकार आणण्याकरता आमचे एकनाथजी, सुनीत्रा पवारजी, स्वर्गीय अजितदादाजी यांच्यासोबत समन्वय राखून एक मजबूत महायुती या ठिकाणी निर्माण केली। सरकार आणण्याकरता खूप प्रयत्न केले। लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये सर्वच 13ही पक्षांनी मजबूतीने काम केलं। आमचे प्रवीण दरेकरजी, प्रसाद लाडजी यांनी समन्वय तयार केला आणि यातनं एक प्रचंड मजबूत महायुती महाराष्ट्रात तयार झाली। आणि आज पुन्हा एकदा या बैठकीमध्ये सरकारमध्ये जो महत्त्वाचा या ठिकाणी त्यांची सहभागिता आहे, ती सहभागिता कायम राहिली पाहिजे। जिल्ह्यामध्ये जे घटक पक्ष आहेत त्यांना सन्मान मिळाला पाहिजे। महाराष्ट्रात सुद्धा जे राज्यस्तरीय नेते यांना सन्मान दिला पाहिजे, याकरता आम्ही चर्चा केली आणि पक्षीय समन्वय सोबत सरकारमधला समन्वय सुद्धा राखण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झाला। प्रामुख्यानं घटक पक्षांची मागणी गेल्या 1-1.5 वर्षांपासून आहे की महामंडळांचं वाटप, त्याच्या बाबतीत काही चर्चा झाली का किंवा त्या बाबतीत काही तुम्ही वरिष्ठ नेत्यांनी शब्द दिला आहे का त्यांना? 100% महायुतीच्या घटक पक्षांना 13 पक्षांना आमच्या महामंडळ वाटपामध्ये, मंडळ वाटपामध्ये त्यांचे स्थान महत्त्वाचं राहणार आहे। आम्ही कुठल्याही छोट्या पक्षांना डावलणार नाही, त्यांनाही त्या ठिकाणी महत्त्वाच्या स्तरावर आम्ही घेणार आहोत। महायुतीमध्ये काही खटके उडलेले स्थानिक लेवल पाहायला मिळतात, त्याच्यावरती का भाष्य केलंय का? नाही, आता जिल्ह्यामध्ये काही समन्वय नाही झाला आतापर्यंत, पण आता आम्ही त्यांना मागितलेलं आहे। सर्वांनी हा ठरवला आहे की जिल्हास्तरीय याद्या आम्ही तयार करणार आहोत। जिल्हास्तरीय घटक पक्षाचे कोण कोण नेते आहेत त्यांना तिथे पालकमंत्री समन्वय करतील, राज्यस्तरीय समन्वय आम्ही करू। तशा आधी आम्ही पालकमंत्र्याला पाठवू, ज्या ठिकाणी शिवसेनेचा पालकमंत्री त्यांना देऊ, ज्या ठिकाणी भाजपचे पालकमंत्री त्यांना देऊ। आणि ज्या ज्या पक्षासोबत महायुतीचे लोक आहेत, जसं आमचे पिरिपा शिवसेनेचे घटक पक्ष आहे, भाजपचे काही घटक पक्ष आहेत, त्यांना आम्ही सांभाळू। त्या पक्षाच्या घटक पक्षांना त्यांनाही सांभाळायचं आहे आणि त्यामुळं राष्ट्रवादीचे घटक पक्ष काही आहेत, काही शिवसेनेचे घटक पक्ष आहेत, काही आमचे आहेत, त्यांना आम्ही सांभाळू। पण जिल्हास्तरीय समन्वय मात्र पालकमंत्री करणार आहे। आज महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस और 13 पार्टी की महायुति की बैठक हुई। इस बैठक में राष्ट्रवादी कांग्रेस से माननीय सुनील तटकरे जी, छगन भुजबळ जी और हसन मुश्रीफ जी थे। शिवसेना की ओर से माननीय उदय सामंत जी, दादा भुसे जी, शंभूराजे देसाई जी थे। और भारतीय जनता पार्टी से चंद्रकांत दादा, आशीष शेलार जी, प्रसाद लाड जी और हमारे प्रवीण दरेकर जी, आशीष शेलार जी थे। इस बैठक में खासकर सभी 13 घटक पक्ष पार्टी के नेता थे। इसमें विधानसभा लोकसभा चुनाव में जिस प्रकार से हमने सारे 13 पार्टी का समन्वय बनाकर एक चुनाव जिस प्रकार से हमने जीता, एक मजबूत सरकार महाराष्ट्र में बनी। देवेंद्र फडणवीस जी की सरकार, हमारी सरकार 13 पार्टी की महायुति की सरकार है। इस सरकार में जो सत्ताधारी पार्टी का समन्वय होता है, वो समन्वय करने का निर्णय आज हुआ। वैसे निर्णय पहले ही हुआ है, लेकिन आज पहली बैठक हुई जिसमें जिले स्तर पे कैसे हम लोग साथ में बैठेंगे, वहाँ कैसा समन्वय होगा, वहाँ हमारे प्रभारी मंत्री समन्वय करेंगे। राज्य स्तरीय समन्वय प्रसाद लाड जी और हम सब लोग मिलकर करेंगे। और आने वाले दिनों में मंडल, महामंडल जो भी समितियां हैं, उसमें महायुति की सहभागिता क्या होगी, इसकी भी चर्चा की। जिला स्तर की सहभागिता क्या होगी, इस पर भी चर्चा की। और मुझे आज बहुत ही यहाँ हर्ष होता है कि अच्छी बैठक पारित हुई और इस बैठक में सारी समस्याओं का निराकरण भी किया गया। आज राज ठाकरे ने
महासागर न्यूज.